नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, सर्वात पहिले आपण सुरुवात करणार आहोत आजच्या पंचांगाने. आज 2 जुलै मंगळवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार आज मंगळवार 2 जुलै 2024 आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी आहे. ही एकादशी तिथी सकाळी 8:40 वाजेपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ होणार आहे. आज नक्षत्र आहे कृतिका, जे दुपारी 4:40 पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ होणार आहे. आता आपण वळूया आजच्या विशेष व्रत आणि सणाकडे. आज योगिनी एकादशीचा पवित्र व्रत आहे. हे व्रत धारण करणाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी आहे. हे व्रत आचरण केल्याने समस्त पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्तीही लवकर होते. यानंतर आपण वळूया आजच्या मुहूर्तावरती. आजचा राहू काळ आहे, जो सुरू होणार आहे दुपारी 3:50 जो की असणार आहे दुपारी 5:32 पर्यंत. या वेळेत कोणतेही शुभ कार्य करणं तुम्ही टाळू शकता. तसेच आजचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 पासून असणार आहे, जो की 12:57 पर्यंत राहणार आहे. हे अत्यंत शुभ मानले जात आहे. आज सूर्य मिथुन राशीमध्ये स्थित आहे, यामुळे मिथुन राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे आणि चंद्र सकाळी 11:14 पर्यंत मेष राशीत असेल आणि त्यानंतर वृषभ राशीत प्रवास करणार आहे. आजचा दिवस योगिनी एकादशीचा पवित्र व्रत धारण करणाऱ्यांसाठी अत्यंत शुभ आहे. पंचांगानुसार सांगितलेल्या शुभ मुहूर्ताचा योग्य वापर करून आपले कार्य आपण सफल बनवू शकता. सूर्य आणि चंद्राच्या राशीच्या स्थितीवर आधारित आपल्या दिनचर्येत थोडेसे बदल करून आपला दिवस अधिक फलदायी आपण बनवू शकता. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या मिथुन दैनिक राशी भविष्याने. आजचा दिवस चांगल्या बातमीने सुरू होणार आहे. तुम्ही बराच काळ ज्या योजनेवर काम करत होतात ती आज फलीभूत होणार आहे. सहकर्मचाऱ्यांसोबत तुम्ही कुठेही बाहेर जाऊ शकता. तुम्हाला आज चांगले वाटेल. आज आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय घेण्याच्या ऐवजी जो भविष्यात लाभकारी ठरणार आहे. आज तुम्ही एखाद्या तीर्थयात्रेवर देखील जाऊ शकता. याचबरोबर आपण वळूया मिथुन राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. आज तुम्ही तुमच्या सध्याच्या जीवनशैलीत आरोग्याच्या जोखमीबद्दल जागरूक व्हाल आणि त्यात सुधारणा करण्यासाठी काही कार्यक्रमही आखू शकाल. काही कारणांमुळे तुम्हाला आरोग्यसंबंधी तपासण्या कराव्या लागणार आहेत आणि यामुळे तुम्ही संभाव्य धोक्यांबद्दल सावध व्हाल. तुम्ही यापूर्वीही अनेक वेळा उत्तम जीवनशैली स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे, पण यावेळी तुम्हाला हे थोडे सोपे जाणार आहे. याचबरोबर आपण वळूया मिथुन राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. दिवसाची सुरुवात चांगली होईल. तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधात तुमच्या जोडीदाराचा आनंद आणि हसू पसरलेले असेल. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात कठीण काळ पाहिला आहे, त्यामुळे आता तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जावे आणि त्यांच्यासोबत असण्याचा आनंद नक्कीच घेऊ शकता. एक कपल म्हणून एकत्र हसण्याचे तुमच्या सर्व चिंता एकदम गायब होतील. आणि शेवटी आपण वळूया मिथुन राशीच्या करिअर आणि पैसे संबंधांकडे. आज तुम्हाला नवीन नोकरीची
ऑफर मिळू शकते जी तुमच्या क्षेत्रापेक्षा वेगळी असेल. तुम्हाला दोन्ही क्षेत्रात विचार करून योग्य करिअरचा निर्णय घ्यावा लागेल. हे तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतं, परंतु तुम्ही पूर्णपणे तुमचे कार्यक्षेत्र बदलू नका. तुम्ही तुमच्या कुटुंबाचा किंवा तुमच्या जोडीदाराचा सल्लाही घेऊ शकता की कोणते कार्यक्षेत्र तुमच्यासाठी योग्य ठरू शकेल. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.